नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया उपवासाला खाणारी साबुदाण्याची खिचडी, जी की अगदी लुसलुशीत अशी बनवून तयार होईल। त्यासाठी रात्रीच मी साबुदाणा भिजत घातला होता। एकदम मोकळा असा भिजवायचा, एकदम सुटसुटीत असा साबुदाणा भिजला पाहिजे। त्यासाठी आपण 2 ते 4 बटाटे घेतले आहे, 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे। मी बटाटा एक एक्स्ट्रा टाकला होता, माझ्या बेबीला खायला लागतो फिक्का म्हणून। 7 ते 8 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे। चला तर मग शेंगदाणे आपण भाजून घेऊया। तर कढाई ठेवायची, त्यात छान असे खरपूस होईपर्यंत शेंगदाणे अगदी भाजून घ्यायचे। चालवत त्यांना भाजून घ्यायचं की सगळीकडून शेंगदाणे व्यवस्थित भाजल्या जाईल। मग नंतर त्यात आपण ऑइल टाकणार आहे। ऑइल टाकल्यावर आपण ऑइल गरम झालं की त्यात बटाटे टाकूया। बटाटे छान लो फ्लेमवरतीच एकदम छान असे शिजवून घ्यायचे आहे। बटाटा हा अगदी मऊ शिजला पाहिजे, नाहीतर कच्चा राहिला की तो चांगला लागत नाही। हिरव्या मिरच्या छान क्रश करून घ्यायच्या आहे मिक्सरमध्ये, आणि शेंगदाण्याची जी आपली कूट आहे, शेंगदाण्याचं कूटही मिक्सरला भरड अशी करून घ्यायची आहे, अगदी पावडर नाही करायची। बघा तर आपले बटाटे शिजून झाले आहेत। त्यात आपण हिरव्या मिरच्या टाकून घेऊया आणि हिरवी मिरचीचं कच्चेपणा जाईपर्यंत त्याला व्यवस्थित असं भाजून घेऊया खाली वर करून। आता आपण त्यात साबुदाणा टाकून देऊया आणि वर खाली चालवत असं साबुदाणा छानपैकी असं मिक्स करून घेऊया। नंतर त्यात आपण जी शेंगदाण्याची पावडर केलेली आहे ती शेंगदाण्याचं आपण ओतून घेऊया आणि व्यवस्थित असं साबुदाण्याला लागेपर्यंत मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ टाकायचं आणि एकदम लो फ्लेमवरती एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। एकदा अशी खिचडी नक्की करून बघा, एकदम सोपी आणि झटपट आणि उपवासाला अगदी लवकर होणारा हा पदार्थ आहे। बघा साबुदाण्याची खिचडी ही परफेक्ट एकदम अशी तयार झालेली आहे। त्यात आपण झाकण ठेवू आणि एक 10 मिनिटं असं लो फ्लेमवरती शिजवून घेऊ। बघा आपली किती सुटसुटीत अशी साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे। यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरं आणि कोथिंबीर टाकू शकताय। आमच्या इथे उपवासामध्ये ते खात नाही म्हणून मी टाकलेलं नाही आहे। बघा तर खिचडी किती छान दिसते, अगदी अप्रतिम अशी स्वादिष्ट लागणारी खिचडी बनून तयार झालेली आहे। तर चला आपण त्याला आता सर्व करूया। सर्व करताना साबुदाण्याची खिचडी ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून तेल हे खाली जाऊन बसलेलं असेल तर व्यवस्थित सगळीकडे मिक्स होईल। रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला साबुदाणा खिचडी कशी वाटली आहे। बघा तर आपली साबुदाणा खिचडी ही बनून तयार झालेली आहे। व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद। एन्जॉय।